नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 27 जून 2024. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? नुकत्याच संपन्न झालेल्या ब्रिक्स गेम्स 2024 मधील पदक तालिकेमध्ये भारताचे स्थान काय आहे? काही जणांचं उत्तर चुकलेलं आहे. लक्षात घ्या, योग्य उत्तर काय? पर्याय क्रमांक डी 8व्या क्रमांकावरती आहे आपला प्यारा भारत देश. बरोबर, एवढीच गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. टोटल 29 पदके जिंकले आहेत आणि 1 नंबरला आहे रशिया देश. आणि याच ठिकाणी या वर्षी जे काही ब्रिक्स गेम 2024 आहेत ते ऑर्गनाइज करण्यात आलेले होते. ठीक आहे, 1 नंबरला आहे रशिया आणि 8 नंबरला आहे आपला भारत देश. ठीक आहे, आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो? लोकसभा अध्यक्ष निवडणूक 2024 नुसार लोकसभेचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आपले ओम बिर्ला हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. मला वाटते त्यांची या ठिकाणी ही सेकंड टर्म असणार आहे ॲज अ अध्यक्ष म्हणून भूषवण्याची. तर लोकसभेचे अध्यक्ष म्हणून त्यांना या ठिकाणी निवडण्यात आलेला आहे. 100% हा प्रश्न विचारला जाणार. पहिलाच प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्त्वाच्या नियुक्तीबद्दल. तर लगेच लेटेस्ट जे काय अपॉइंटमेंट झालेले आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. लिहून घ्या. लोकसभेचे प्रोटेम स्पीकर बनले आहेत भर्तृहरी महताब. संसदीय कामकाज मंत्री बनले आहेत किरेन रिजिजू. अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री बनले आहेत चिराग पासवान. राष्ट्रीय तपास संस्थेचे प्रमुख बनले आहेत सदानंद वसंत दाते. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे महासंचालक बनले आहेत पियुष आनंद. पोलीस संशोधन आणि विकास ब्युरोचे महासंचालक बनले आहेत राजीव कुमार शर्मा. नौदलाचे प्रमुख बनले आहेत दिनेश कुमार त्रिपाठी. नौदलाचे उपप्रमुख आहेत कृष्णा स्वामीनाथन. नॅशनल डिफेन्स अकादमीमध्ये कमांडंट बनले आहेत गुरुचरण सिंग. नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे महासंचालक बनले आहेत प्रदीप सिंह खरोला. आणि लोकसभेचे नवीन अध्यक्ष बनले आहेत ओम बिर्ला. बऱ्याच जणांनी काल या ठिकाणी व्हॉट्सअपला मेसेज केला आहे, कॉल केलेले आहेत की सर तुम्ही जे काही ही 6 महिन्याची ई बुक लॉन्च करणार आहात हे आम्हाला समजतंय की 6 महिन्याची ई बुक आहे, परंतु याच्यामध्ये नेमकं आम्हाला भेटणार काय आहे? तुम्ही जे काही एक्स्ट्रा 20-25 मुद्दे देणार आहेत ते मुद्दे नेमके कोणकोणते असणार आहेत? तर या ठिकाणी मी तुमच्यासमोर इंडेक्स सादर केलेला आहे. 6 महिन्याची ई बुक असणार आहे. जानेवारी 2024 ते जून 2024 असं या ई बुकचं नाव असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला सुरुवातीचे हे जे काही 6 महिने आहेत जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे आणि जून या 6 महिन्याचे सेपरेट महिन्याचे 150 वन लाइनर क्वेश्चन तुम्हाला मिळणार आहेत. वन लाइनर क्वेश्चन कशासाठी? तर तुमची जास्तीत जास्त प्रॅक्टिस व्हावी याच्यासाठी. त्याच्यानंतर एक्स्ट्रा काही मुद्दे आहेत जसं की 2023-24 मध्ये झालेल्या महत्त्वाच्या एक्झाम्समध्ये आलेले चालू घडामोडीचे प्रश्न कोणते आहेत त्याचे सर्व प्रश्न तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहेत. जे काही परिषदा झाल्या G20 आणि G7 याच्याबद्दल प्रश्न, लोकशाही निवडणूक 2024, महत्त्वाचे काही देश, त्यांचे अध्यक्ष, पंतप्रधान, राजधानी आणि चलन, भारतातील सर्व राज्य, त्यांची मुख्यमंत्री पद कोणाकडे आहे, राज्यपाल, राजधानी, विधानसभा सीट्स, राज्यसभा सीट्स याचं या ठिकाणी इन्क्लुडेशन असणार आहे. त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळ 2024, महाराष्ट्र मंत्रिमंडळ 2024, महत्त्वाच्या नियुक्त्या, महत्त्वाचे दिवस आणि त्यांची थीम, क्रीडाच्या बद्दलच्या चालू घडामोडी, रामसर स्थळे, महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान, महत्त्वाचे निर्देशांक, महत्त्वाचे GI टॅग, महत्त्वाचे पुरस्कार, महत्त्वाच्या योजना, महत्त्वाच्या शिखर परिषदा, महत्त्वाचे युद्ध सराव, त्यानंतर या ठिकाणी महत्त्वाच्या आगामी क्रीडा स्पर्धा, पुरुषांचं जे काय IPL झालं होतं, महिलांचं IPL झालं होतं त्याच्यावरील महत्त्वाचे प्रश्न आणि पंतप्रधान जे काही होते आपल्या भारताचे किंवा आहेत नरेंद्र मोदी यांच्याबद्दल काही महत्त्वाच्या चालू घडामोडीच्या प्रश्न या ठिकाणी घडलेले आहेत मागील 2-3 वर्षामध्ये. ते सर्व प्रश्न तुम्हाला याच्यामध्ये बघायला भेटणार आहेत. डायरेक्ट प्रश्न विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, या ठिकाणी या PDF ची किंमत किती आहे तर फक्त 99 रुपये आहेत. हे 99 रुपये तुम्हाला कुठे सेंड करायचे आहेत तर एक तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून डायरेक्ट तुम्ही या ठिकाणी स्कॅन करून 99 रुपये सेंड करू शकता किंवा 96 730 58 600 हा माझा मोबाईल नंबर आहे. सुहास भिसे असं नाव येईल. गुगल पे, फोन पे किंवा पेटीएम करून याच मोबाईल नंबरला व्हॉट्सअपला मला स्क्रीनशॉट पाठवा. तुम्हाला ग्रुपला ॲड करून घेतो आणि 1 जुलैला संध्याकाळी 7 वाजता PDF देतो. क्लिअर?
पुढचा प्रश्न क्रमांक 2. केरळ विधानसभेने राज्याचे नाव बदलून केरळचं नाव बदलून केरळम असं ठेवण्याचा जो काही ठराव आहे तो मंजूर केलेला आहे. तर केंद्र सरकार कोणत्या कलमानुसार राज्याचे नाव बदलू शकतं? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कलम 03. कलम 3च्या अंतर्गत या ठिकाणी केंद्र सरकार या ठिकाणी राज्याचं नाव बदलू शकतं. 2 पॉइंट लिहून घ्या. विधानसभेने अधिकृतपणे नाव बदलण्याचा दुसरा ठराव एकमताने मंजूर केलेला आहे. राज्यघटनेच्या कलम 3 अन्वये संसदेला राज्यांसाठी नवीन सीमा निर्माण करण्याचा किंवा विद्यमान राज्यांची नावे बदलण्याचा अधिकार आहे. त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. केरळम याच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर लिहून घ्या. या राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 ला झाली. मुख्यमंत्री आहेत पिनराई विजयन, राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान आणि राजधानी आहे तिरुवनंतपुरम. 6 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत इरविकुलम, मठिकेतन, अनमुडी, पामबदुम, पेरियार आणि सायलेंट व्हॅली. आणि 4 महत्त्वाचे धरण आहेत इडुक्की, मालमपुझा, पेची आणि कुंडाळा. पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 3. ग्राहक व्यवहार विभागामध्ये संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मृणाल कुमार दास असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? मृणाल कुमार दास असं त्यांचं नाव आहे. डिपार्टमेंट ऑफ कन्झ्युमर अफेअर्स मध्ये यांना या ठिकाणी डायरेक्टर म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 4. F1 स्पॅनिश ग्रँड प्रिक्स 2024 चे विजेतेपद कोणी जिंकलेले आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, मॅक्स वर्स्टापेन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर मॅक्स वर्स्टापेन या खेळाडूने स्पॅनिश ग्रँड प्रिक्स 2024चं विजेतेपद पटकावलेलं आहे. हे जे काही ग्रँड प्रिक्स होत असतात याच्यावरती सुद्धा बऱ्याच वेळेला एक्झाम मध्ये डिरेक्टली प्रश्न विचारले जातात. लिहून घ्या मग 2024 मध्ये जेवढेही झालेल्या ग्रँड प्रिक्स आहेत त्याच्यावरती आपण एकदा नजर टाकूया. सगळ्यात पहिल्यांदा झाली बहरीन, ती जिंकली मॅक्स वर्स्टापेनने. त्यानंतर झाली सौदी अरेबिया, ती जिंकली मॅक्स वर्स्टापेनने. त्यानंतर झाली ऑस्ट्रेलियन, ती जिंकली कार्ल्स सेन्झ यांनी. त्यानंतर झाली जपानी, ती जिंकली मॅक्स वर्स्टापेनने. त्यानंतर चायनीज, ही सुद्धा मॅक्स वर्स्टापेनने जिंकली. त्यानंतर मियामी ग्रँड प्रिक्स ही जिंकली लँडो नोरिस यांनी. त्यानंतर एमिलिया रोमाग्ना लेविस हॅमिल्टन यांनी जिंकली. त्यानंतर मोनॅको चार्ल्स लेक्लर्क यांनी जिंकली. आणि लेटेस्ट 2 ज्या काही झाल्या कॅनेडियन आणि स्पॅनिश या दोन्ही ग्रँड प्रिक्स मॅक्स वर्स्टापेन या खेळाडूने पटकावलेले आहेत. यांच्या देशाबद्दल विचारलं जातं. मॅक्स वर्स्टापेन आहेत बेल्जियमचे, सेर्जिओ पेरेज आहेत मेक्सिकोचे, कार्ल सेन्झ आहेत स्पेनचे, लँडो नोरिस आहेत यूकेचे, लेविस हॅमिल्टन आहेत यूकेचे आणि चार्ल्स लेक्लर्क आहेत मोनॅकोचे. पुढचा प्रश्न क्रमांक 5. कोणत्या राज्याने नुकतेच जनता भवन सौर प्रकल्पाचे इनॉग्रेशन केलेले आहे, उद्घाटन केलेले आहे? पर्याय क्रमांक डी, आसाम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2 पॉइंट लिहून घ्या. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी जनता भवन सौर प्रकल्पाचे उद्घाटन केलेले आहे. संपूर्णपणे सौर ऊर्जेवर अवलंबून असणारे भारतातील पहिले नागरी सचिवालय या ठिकाणी ठरले आहेत. ही सुद्धा एक्स्ट्रा गोष्ट तुम्हाला साईडला लिहून घ्यायची आहे. डायरेक्ट प्रश्न विचारले जातात कधी कधी. आसाममध्ये याचं उद्घाटन करण्यात आलं. तर आसाम रिव्हिजन टाकूया. या राज्याची स्थापना 1947 ला झाली. मुख्यमंत्री आहेत हिमंता बिस्वा शर्मा, राज्यपाल आहेत गुलाबचंद कटारिया आणि राजधानी आहे दिसपूर. 5 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत काझीरंगा, मानस, डिब्रू सैखोवा, रायमोना आणि देहिंग पटाई. आणि 2 महत्त्वाचे धरण आहेत पगलडिया आणि सुबानसिरी. पुढचा प्रश्न क्रमांक 6. कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये वन प्राईम मिनिस्टर कॉलेज ऑफ एक्सलन्स स्थापन करण्यासाठी मान्यता दिलेली आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर मध्य प्रदेश राज्य सरकारने राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये वन प्राईम मिनिस्टर कॉलेज ऑफ एक्सलन्स स्थापन करण्यासाठी मान्यता दिलेली आहे. पर्याय क्रमांक सी, मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. मध्य प्रदेश ज्या राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 ला झाली. मुख्यमंत्री आहेत मोहन यादव, राज्यपाल आहेत मंगूबाई छगनभाई पटेल आणि राजधानी आहे भोपाळ. 8 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान कोणकोणते? बंधवगड, कान्हा, पेंच, संजय, सातपुरा, पन्ना, वनविहार आणि कुनो. आणि 4 महत्त्वाचे धरण आहेत गांधीसागर, बनसागर, बारगी आणि बारणा. पुढचा प्रश्न क्रमांक 7. बॉन हवामान परिषद 2024 कोणत्या देशामध्ये संपन्न झालेली आहे? पर्याय क्रमांक बी, जर्मनी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर जर्मनी या देशाच्या अंतर्गत या ठिकाणी बॉन जे काही क्लायमेट शिखर परिषद होती, समिट होती, ती आयोजित करण्यात आलेली होती.
ठीक आहे. लगेच वेगवेगळ्या आपण समिट शिखर परिषदांवरती चर्चा करूया. दिव्य कला मेळा 2024 त्रिपुरा या ठिकाणी, 46वी अंटार्क्टिक करार सल्लागार बैठक भारतामध्ये, जागतिक हायड्रोजन शिखर परिषद नेदरलँडमध्ये, 10वा जागतिक जलमंच बालीमध्ये, AI फॉर गुड ग्लोबल समिट 2024 स्वित्झर्लंडमध्ये, बायो इंटरनॅशनल कन्व्हेन्शन 2024 अमेरिकामध्ये, एशियन इंडिया मिलेट फेस्टिवल 2024 इंडोनेशियामध्ये, संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषद ज्याला आपण COP28 बोलतो UAE या ठिकाणी, G77 शिखर परिषद 2024 युगांडा या ठिकाणी, 2024 मधील वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट दुबईमध्ये आणि 112वी आंतरराष्ट्रीय कामगार परिषद स्वित्झर्लंड या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न क्रमांक 8. कारगिल युद्धातील वीरांना श्रद्धांजली म्हणून भारतीय लष्कराने खालुबर युद्ध स्मारक कोठे ओपन केलेले आहे, उघडलेले आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, लद्दाख हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. एक एक्स्ट्रा पॉइंट लिहून घ्या. 26 जुलै रोजी देश कारगिल विजय दिवसाचा 25वा वर्धापन दिवस साजरा करणार आहे. ही सुद्धा गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे जाता जाता. पुढचा प्रश्न क्रमांक 9. WTT स्पर्धक एकेरी विजेतेपद जिंकणारा पहिला भारतीय पॅडलर कोण बनलेला आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, श्रीजा अकुला असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? श्रीजा अकुला असं त्यांचं नाव आहे. त्या या ठिकाणी WTT स्पर्धक एकेरी विजेतेपद जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय पॅडलर ठरलेले आहेत किंवा बनलेले आहेत. या ठिकाणी लगेच आपण लेटेस्ट जे काही या ठिकाणी क्रीडा स्पर्धेबद्दलच्या जे काही न्यूज आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. लिहून घ्या. संतोष ट्रॉफी 2024 जिंकली आहे सर्व्हिसेसने. रणजी ट्रॉफी 2023-24 मुंबईने. 56व्या राष्ट्रीय खो खो चॅम्पियनशिप 2023-24 मध्ये जे काही महिला पुरुषांचं जे काही संघ आहे दोघांचं जे काही विजेतेपद पटकावलेलं आहे महिलांमधील आणि पुरुषांमधील ते जिंकलेलं आहे महाराष्ट्राने. AFC अंडर 23 ही चॅम्पियनशिप जिंकली आहे जपानने. गल्फ युथ गेम 2024 UAEने. इंडियन सुपर लीग 2023-24 मुंबई सिटी FCने. थॉमस कप 2024 चीनने. उबेर कप 2024 चीनने. ला लिगा 2023-24 रिअल माद्रिदने आणि 30वी सुलतान अल्जान शाह करंडक स्पर्धा जिंकली आहे जपानने. पुढचा प्रश्न क्रमांक 10. फास्ट ट्रॅक इमिग्रेशन ट्रस्टेड ट्रॅव्हलर प्रोग्राम सुरू करणारे देशातील पहिले विमानतळ कोणते ठरले आहे? पर्याय क्रमांक सी, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे देशातील पहिलं या ठिकाणी विमानतळ ठरलेलं आहे. फास्ट ट्रॅक इमिग्रेशन ट्रस्टेड ट्रॅव्हलर प्रोग्राम सुरू करणारे. अशा प्रकारे पुढचा प्रश्न क्रमांक 11. जागतिक हस्तकला परिषदेने भारतातील कोणत्या शहराला अधिकृतपणे जागतिक हस्तकला शहराचा दर्जा दिलेला आहे? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक बी, श्रीनगर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. अशा प्रकारे पाहूया शेवटचा प्रश्न क्रमांक 12. कोणत्या स्पेस एजन्सीच्या दुर्बिणीने प्रथमच नवजात ताऱ्यांकडून वायूचे जेट कॅप्चर करण्यात आलेले आहेत? पर्याय क्रमांक ए, नासा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. बरोबर. तर नासा या स्पेस एजन्सीच्या दुर्बिणीने प्रथमच नवजात ताऱ्यांकडून वायूचे जेट कॅप्चर या ठिकाणी करण्यात आलेला आहे. सर्व गोष्टी समजतात? ठीक आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये हा कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, भारतातील सर्वात मोठे डीप ड्राफ्ट बंदर कोठे बांधले जाईल? तमिळनाडू, राजस्थान, महाराष्ट्र की गुजरात? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही, परंतु ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं, तपासणं हे देखील तितकंच जास्त महत्त्वाचं सुद्धा असणार आहे.